नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अल्पवयीन मुलीवरील ऍसिड हल्ल्याने संतापाची लाट, जळगावात निषेध. तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील वडगाव पान येथे कुमारी ईश्वरी डहाळे या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ऍसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या अमानुष घटनेच्या निषेधार्थ जळगाव शहरात संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेच्या वतीने अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अल्पवयीन मुलींवरील वाढते अत्याचार, भ्याड हल्ले आणि हत्यांच्या घटनांमुळे समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. वडगाव पान येथील ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. सदर प्रकरणातील आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्यावर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा व कठोरात कठोर शिक्षा, शक्य असल्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच पीडित मुलीस शासनाकडून तातडीने वैद्यकीय व आर्थिक मदत देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था, जळगावचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने सोनार समाजातील बांधव, भगिनी उपस्थित होते. या संदर्भात जळगाव लाड सोनार समाजाचे अध्यक्ष श्री विजय प्रभाकर सोनार, महिला मंडळाचे अध्यक्ष सौ उषा सोनार यांनी माहिती दिली. राहुल नगरकर, जळगाव जिल्हा ब्युरो चीफ यांचा अहवाल. सुनील कपोटे माझे अध्यक्ष आहे. हे मोलशेठ परिवार, हे तहसीलदार होते आपल्याकडे आणि हे आता आमचे सल्लागार पण आहे. तर आमचा विषय असा आहे की निवेदन द्यायचं होतं आम्हाला. वडगाव पान म्हणून गाव आहे, तालुका संगमनेर येथे, अहिल्यानगर जिल्हा. त्या ठिकाणी एका 7वीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला झाला. शाळकरी मुलीवर संगमनेर वडगाव पान गाव आहे. अहमदनगर जिल्हा पूर्वीचा, आता अहिल्यानगर. तर आमचं असं म्हणणं आहे की आमच्या भावना खूप संतापजनक घटना आहे. संबंधित नराधम अपराधी जो आहे त्याला त्वरित अटक करण्यात यावी, त्यानंतर त्याला कठोर शिक्षा व्हावी. हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावा. त्याचप्रमाणे ईश्वरी डहाळे म्हणून तिचं नाव आहे, त्या पीडित 6वीतल्या मुलीचं. तिला सर्व शासकीय मदत आणि वैद्यकीय मदत तिला त्वरित मिळावी. असे हल्ले याच्या पुढे कधी कुणावर येऊ नये, कोणत्याच समाजाच्या मुलींवर किंवा कुणावर हल्ले होऊ नये म्हणून शासनाने आणि पोलिसांनी योग्य ती उपाययोजना करावी. त्याचप्रमाणे ॲसिड किंवा तत्सम केमिकलची विक्री किंवा हाताळणीबाबत शासनाने निश्चित धोरण ठरवून त्याला लायसन असेल किंवा काहीतरी नियमावली असेल, असं काहीतरी करायला पाहिजे असं आम्हाला वाटतं, की जेणेकरून परत ही घटना अशी परत होऊ नये म्हणून. असं एक आमचं निवेदन आहे आणि ती शासन दरबारी त्वरित नोंद घेऊन त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करून आरोपीला कठोर शासन व्हावं अशी आमची इच्छा आहे. या फास्ट ट्रॅकमध्ये चालतो बाकी